नमस्कार. आज आपण बघणार आहोत घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 9 बेरीज 5 अंकी संख्या पर्यंत. स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. 79,999 अधिक 1 बरोबर किती? मित्रांनो, आपल्याला बेरीज करायची आहे. अंकांची मांडणी व्यवस्थित करून घ्या. एककाखाली एकक, दशकाखाली दशक याप्रमाणे अंकांची मांडणी करून घ्या. बघा, 9 अधिक 1 10 म्हणजे या ठिकाणी 0 हातचा आला 1. पुन्हा 9 अधिक 1 10 हातचा आला 1. 9 अधिक 1 10 हातचा आला 1. 9 अधिक 1 10 हातचा आला 1 आणि 1 आणि 7 8. उत्तर आलं 80,000. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 80,000. प्रश्न नंबर 2. 6,854 अधिक 7,811 अधिक 3,963 बरोबर किती? मित्रांनो, आपण बेरीज करणार आहोत. अंकांची मांडणी व्यवस्थित करून घ्या. बघा, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12 हातचा आला 1. बघा, 8 1 8, 8 2 16, 8 3 24 आणि 1 25 आणि वरचा हातचा 26 हातचे आले 2. बघा, 7 आणि 3 10, 10 आणि 6 16, 16 आणि 2 18. आपल्याला उत्तर मिळालं 18,628. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 18,628. प्रश्न नंबर 3. 10,000 अधिक 1,000 अधिक 999 बरोबर किती? बघा मित्रांनो, अंकांची मांडणी व्यवस्थित करून घ्या. 0 अधिक 0 अधिक 9 बरोबर 9. 0 अधिक 0 अधिक 9 9. 0 अधिक 0 अधिक 9 म्हणजे 9. एकाशी 1 आणि एकाशी 1. उत्तर आलं 11,999. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 11,999. प्रश्न नंबर 4. जर 2,500 अधिक 3,500 बरोबर 6,000 तर 2,499 अधिक 3,501 बरोबर किती? मित्रांनो, या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 9 अधिक 1 10 हातचा आला 1. 9 आणि 1 10 हातचा आला 1. 1 आणि 4 5, 5 आणि 5 10 हातचा आला 1. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालं 6,000. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6,000. प्रश्न नंबर 5. 4 अंकी लहानात लहान समसंख्या व 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज किती? मित्रांनो, 4 अंकी लहानात लहान संख्या, 4 अंकी लहानात लहान संख्या जर म्हटलं तर 1,000 आहे. आणि मित्रांनो, ही समसंख्या आहे. म्हणजे 4 अंकी लहानात लहान समसंख्या व 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या. मित्रांनो, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9,999 आणि ही विषम संख्या आहे. या दोघांची करायची आपल्याला बेरीज. 89,9 89,9 0 अधिक 9 9 आणि 9 आणि 1 10. मित्रांनो, उत्तर आलं 10,999. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 10,999. प्रश्न नंबर 6. दोन संख्यांमधील फरक 17,529 आहे. त्यातील लहान संख्या 14,613 असल्यास मोठी संख्या कोणती? मित्रांनो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली म्हणजे आपल्याला वजाबाकी मिळते किंवा दोन संख्यांमधला फरक मिळतो. तर आपल्याला दिलेली आहे लहान संख्या आणि दोन संख्यांमधला फरक. आता दोन संख्यांमधला फरक आहे 17,529. बघा, 17,529 आहे दोन संख्यांमधील फरक. आणि लहान संख्या दिलेली आहे 14,613. बघा मित्रांनो, 14,613. तर आपल्याला मित्रांनो मोठी संख्या शोधायची आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला या दोन अंकांची बेरीज करावी लागेल. बघा मित्रांनो, या ठिकाणी मोठी संख्या आणि मोठ्या संख्येतून जर लहान संख्या वजा केली तर फरक मिळतो. पण मित्रांनो, आपल्याला मोठी संख्या शोधण्यासाठी आता लहान संख्या आणि दोघांमधला फरक यांची बेरीज करावी लागेल. तर बघा, 9 आणि 3 12 हातचा आला 1. 1 आणि 1 2 2 आणि 2 4. 6 आणि 5 11 हातचा आला 1. 7 आणि 4 11 आणि 1 12 हातचा आला 1. 1 2 3. उत्तर आलं 32,142. म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 32,142. प्रश्न नंबर 7. 5,500 4,500 व पाऊणशे बरोबर किती? मित्रांनो, 5,500 म्हणजे 5,250 अधिक
4,500 म्हणजे 4,500 अधिक पाऊणशे म्हणजे मित्रांनो 75. या तीन संख्यांची आपल्याला बेरीज करायची. मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिजे तर शून्य देऊ शकतो. बघा 5 5, 7 आणि 5 12 हातचा आला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, 5 आणि 4 9. उत्तर आलं 9,825 म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 9,825. प्रश्न नंबर 8. पुढील उदाहरणात चिन्हांच्या जागी असलेले अंक कोणते? मित्रांनो या ठिकाणी 3 चिन्ह दिलेले आहे बघा. एक आहे फुलीचं, त्यानंतर एक वर्तुळ, त्यामध्ये एक टिंब आहे, त्यानंतर त्रिकोण. तर या 3 चिन्हांच्या जागी कोणता अंक असेल ते आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो उत्तर आपल्याला दिलेलं आहे बघा. 9 आणि 2 11 म्हणजे या ठिकाणी एक हातचा आला 1. आता बघा हा 7 आणि वरचा एक 8, 7 आणि 1 8. मग मित्रांनो खाली 2 आहे, मग खाली 2 कधी येणार आहे? तर या ठिकाणी 4 असायला पाहिजे. म्हणजे वर्तुळ आणि टिंब त्याच्या जागेवर 4 असायला पाहिजे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण घेतला 4. बघा मग 7 आणि 1 8, 8 आणि 4 12 हातचा आला 1. तर मित्रांनो वर्तुळ त्यामध्ये एक टिंब बरोबर 4 असा पर्याय फक्त एकच आहे, पर्याय क्रमांक 2. मित्रांनो असा फक्त एकमेव पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. कारण की बाकी पर्याय क्रमांक 1 3 आणि 4 मध्ये वर्तुळ त्यामध्ये टिंब या चिन्हाच्या जागेवर वेगळेच अंक दिलेले आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो बघूयात आपण हे पुढे गणित कसं सोडवायचं. मग 6 आणि 1 7, 6 आणि 1 7 म्हणजे मित्रांनो इथे 8 आहे, म्हणजे या त्रिकोणाच्या जागेवर मित्रांनो आपल्याला घ्यावा लागेल 1. त्रिकोणाच्या जागेवर आपण घेतला 1. मग पर्याय क्रमांक 2 मध्ये त्रिकोणाच्या जागेवर एकच आहे बरोबर. आता त्यानंतर आता 4 आणि मित्रांनो ह्या फुलीच्या जागेवर काय असेल? तर मित्रांनो खाली उत्तर आहे 9, म्हणजे फुलीच्या जागेवर आपल्याला घ्यावा लागेल 5. या फुलीच्या जागेवर आपण हा 5 अंक घेतला. 5 आणि 4 9. तर मित्रांनो फुली बरोबर 5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेले मित्रांनो चिन्ह बरोबर आहेत. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9. 3,625 व 2,375 यांची बेरीज किती? मित्रांनो 3,625 बघा 3,625 अधिक 2,375 2,375 यांची करायची आपल्याला बेरीज. 5 आणि 5 10 हातचा आला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10 हातचा आला 1, 6 आणि 3 9 आणि 1 10 हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6. मित्रांनो उत्तर आलं 6,000. बेरीज 6,000 आहे, पर्याय क्रमांक 4. 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 6,000. प्रश्न नंबर 10. 2 4 6 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती? मित्रांनो 2 4 आणि 6 या 3 अंकांचा वापर करायचा आहे. आपण सुरुवातीला मोठी संख्या तयार करूया. मोठी संख्या तयार करायची असेल तर सर्वात मोठा अंक अगोदर घ्यायचा, त्यानंतर लहान आणि सर्वात लहान. 642 मित्रांनो ही 3 अंकी आहे, आपल्याला 5 अंकी करायची. मग जो मोठा अंक आहे तो वाढवायचा. मग किती वेळेस वाढवायचा? तर 2 वेळेस, म्हणजे 5 अंकी संख्या तयार होईल. त्यानंतर लहान संख्या तयार करायची. मित्रांनो लहान संख्या तयार करताना आपण काय करतो? लहान अंक त्यापेक्षा मोठा आणि त्यापेक्षा मोठा, म्हणजे सर्वात लहान 2, त्यापेक्षा मोठा 4 आणि त्यापेक्षा मोठा 6. मित्रांनो ही सुद्धा 3 अंकी संख्या तयार झाली. आपल्याला 5 अंकी संख्या पाहिजे आणि लहान संख्या, लहान म्हटलं की मग लहान अंक वाढवायचा, म्हणजे या ठिकाणी 2 आणि 2. मित्रांनो 2 4 6 या अंकांचा वापर करून आपण मोठ्यात मोठी 5 अंकी आणि लहानात लहान 5 अंकी संख्या तयार केली. यांची करायची आपल्याला बेरीज. 6 आणि 2 8, 4 आणि 4 8, 6 आणि 2 8, 6 आणि 2 8, 6 अधिक 2 8. उत्तर आलं 88,888 म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 88,888. प्रश्न नंबर 11. पुढील उदाहरणात चौकटीतील अंक कोणता? मित्रांनो या ठिकाणी चौकटीमध्ये असणारा अंक आपल्याला ओळखायचा आहे. आपल्याला बेरीज करायची आहे. 6 आणि 8 14 हातचा आला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9 7 आणि 7 14 हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6. तर मित्रांनो इथे 4 आहे आणि इथे किती असायला पाहिजे? तर आपण लगेच सांगू शकतो. उत्तर आपलं 9 आहे. मग 4 मध्ये किती मिळवल्यानंतर 9 येतात? तर 4 मध्ये मित्रांनो 5 मिळवल्यानंतर 9 येतात, म्हणजे चौकटीच्या जागी येणारा अंक आहे 5. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न नंबर 12. मित्रांनो इथे आहे अक्षरांची बेरीज. बघा तर अ ब क च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? अक्षरांच्या ऐवजी आपल्याला मित्रांनो अंकांचा वापर करायचा आहे.
या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12. मित्रांनो पर्याय क्रमांक 4 नुसार अ म्हणजे 4, ब म्हणजे 8 आणि क म्हणजे 0. मित्रांनो या गणितामध्ये जिथे जिथे अ असेल तिथे 4 ठेवा, जिथे ब दिसतोय तिथे 8 आणि जिथे क असेल तिथे आपण 0 ठेवणार. बघूयात उत्तर बरोबर येतंय का. बघा 4 4, त्यानंतर ब म्हणजे 8 8 8 8, जिथे ब आहे तिथे आपण 8 ठेवला, त्यानंतर क म्हणजे 0. बघा जिथे क आहे त्या ठिकाणी आपण 0 ठेवतोय. बघूयात उत्तर बरोबर येतंय का. 0 अधिक 8 8, 8 अधिक 0 8, 8 अधिक 0 8 आणि 4 आणि 4 8. मित्रांनो 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 13, 1500 अधिक 15000 अधिक 15 बरोबर किती. मित्रांनो 1500 म्हणजे 1500. त्यानंतर आहे 15000. तर मित्रांनो हे आहे 15000. अंकांची मांडणी व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर आहे 15, 10 आणि 5 15. मित्रांनो मांडणी व्यवस्थित केल्यानंतर आपण करणार बेरीज. बघा 5शी 5, 1शी 1, 5शी 5, 5 आणि 1 6 आणि या ठिकाणी 1. उत्तर आलं 16515. 16515 म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 14, 364 शतक अधिक 50 दशक अधिक 25 बरोबर किती. मित्रांनो 364 शतक, आता 364 लिहून घ्या. शतक म्हणजे 100, 100वर 2 शून्य असतात म्हणून 364 वर 2 शून्य द्या. मित्रांनो उत्तर आलं 36400. त्यानंतर 50 दशक, आता या ठिकाणी आपण 50 लिहिले, दशक म्हणजे 10, 10 वर 1 शून्य असतो म्हणजे या 50 वर 1 शून्य द्या. उत्तर आलं 500. त्यानंतर आहे 25, 25 म्हणजे मित्रांनो हे 25च आहे. या 3 अंकांची आपल्याला बेरीज करायची. अंकांची मांडणी आपण बरोबर करून घेऊया. 36400, त्यानंतर आहे 500 आणि 25. या तिघांची आपण करणार मित्रांनो बेरीज. 5शी 5, 2शी 2, 5 आणि 4 9, 6शी 6 आणि 3शी 3. उत्तर आलं 36925. आता पर्याय क्रमांक 1 जर बघितला तर मित्रांनो 36 दह म्हणजे 36 10,000. आता पर्याय क्रमांक 1 नुसार मित्रांनो 36 10,000, 10,000 म्हणजे 10,000. 10,000वर किती शून्य असतात. 4 शून्य असतात. तर मित्रांनो 1 2 3 आणि 4 जर शून्य लिहिले तर हे 3,60,000 होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथे चुकलेला आहे. आता पर्याय क्रमांक 2 कडे जर आपण गेलो तर 36 म्हणजे 36,000. 36,000 मित्रांनो आपल्या उत्तरामध्ये आहे. त्यानंतर आहे 92 दशक. आता मित्रांनो 92 दशक म्हणजे 10, 10वर 1 शून्य असतो. या ठिकाणी 1 शून्य लिहिला म्हणजे 920. तर मित्रांनो 920 सुद्धा उत्तरामध्ये आपल्या आहे. कारण की या ठिकाणी 36,000 आले. त्यानंतर हे 920 आणि पुढे आहे 5 एकक अधिक 5 एकक. मित्रांनो 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 15, 3,35,000 अधिक 325 अधिक 500. मित्रांनो 3,35,000 म्हणजे 38,500 अधिक 325 म्हणजे 325 आणि अधिक 500 म्हणजे 75. मित्रांनो या 3 संख्यांची बेरीज करा आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.